स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात काल या मुक्ताईनगरमध्ये मतदान झालं आणि या मतदान दरम्यान भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. मात्र या दोघही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं काल पाहायला मिळालंय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून देखील मारहाण झाल्याचं कळतं आहे. या संदर्भात मंत्री रक्षा खडसे हे पोलीस स्टेशनला जाऊन या घडलेल्या घटनेसंदर्भात तक्रार देखील या ठिकाणी केलेली आहे. आपल्यासोबत मंत्री रक्षा खडसे जुडलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, काल जी घटना झालेली आहे त्यामुळे तुम्ही काल पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आमदारांच्या विरुद्ध आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध. ती तक्रार याच्यासाठी दाखल केलेली आहे की काल जो काही बूथवर त्यांनी तमाशा केला, म्हणजे दुपारपासून मी बघत होती की मी 17 नंबरच्या बूथवर गेली आणि मी पोलिसांना हे एवढंच सांगितलं की ज्यांचं काम नाहीये अशा लोकांना तुम्ही बाहेर काढा. विनाकारण तुम्ही तिथे उमेदवारांवर आणि मतदारांवर या शिवसेनेच्या लोकांकडनं प्रेशर आणू नका किंवा त्यांना जर असं दिसतं तर लगेच त्यांना बाहेर काढा. आमचे लोक असो किंवा त्यांचे लोक असो, कोणत्याही पक्षाचे जरी लोक असते 100 मीटरच्या आतमध्ये जायला नको. जे की नियमाने ते आहे आणि तेच नियम मी त्यांना फॉलो करायला सांगितले. यानंतर त्यांचा सगळं सेनेचा मॉफ तिथे आला, माझ्याजवळ जोरजोरात घोषणा द्यायला लागले आणि मग तिथे 300-400 लोकांनी त्यांनी बाईक रॅली काढली. आमदार महोदय त्यांच्या गाडीत, थार गाडीत बसून मस्त चालताय पुढे आणि शहराभरामध्ये पूर्ण दहशतीचं वातावरण करायचा प्रयत्न केला. दुपारनंतर मतदान बाहेर निघू दिलं नाही यांनी. बऱ्याचशा महिलांचं मतदान राहून गेलं काल ह्या सगळ्या परिस्थितीमुळे. बूथवर जाऊन तिथे आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली. म्हणजे पूर्ण इथे दाखवणे, म्हणजे जे मी बोलत होती माझ्या भाषणामध्ये की शहरामध्ये गुंडागिरी वाढलेली आहे, काल त्यांनी त्यांच्या कृत्यातनं हे जनतेला दाखवून दिलं आणि ह्याच वृत्तीच्या विरोधात मी या निवडणुकीमध्ये समोर आलेले होते. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायचं, मतदान करायचं सगळ्यांना अधिकार आहे, पण ते तशाच पद्धतीने झालं पाहिजे. जसं दडपशाही आणून इथं लोकांना धमकवायचा प्रयत्न करत असेल ते आम्ही नाही सहन करू शकत आणि जनतेने पण करायला नको. उलट जनतेने आता पुढच्या वेळेस अशा वृत्तीच्या लोकांना तर धडा शिकून घरी बसवलं पाहिजे. निश्चितच काल जो काही प्रकार घडला त्या संदर्भात तुम्ही तक्रार देखील दाखल केलेली आहे. आमदारांविरुद्ध असतील, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध असेल, पण पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे त्या कारवाईवर तुम्ही समाधानी आहात? बघा, काल जी मी तक्रार दाखल केलेली आहे चंदू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे, पण ते आमदार असल्यामुळे पोलिसांनी त्याची थोडी टाळाटाळ केलेली आहे. पण निवडणुकी आयोगाला मी हे सगळं रिपोर्ट दिलेला आहे. निवडणूक आयोग त्याच्या अनुषंगाने जे काही कलम लागतील किंवा जी काही प्रोसिजर आहे ते मला विश्वास आहे की त्या अनुषंगाने करतील. पण कार्यकर्त्यांवर तिथे गुन्हा नोंद झालेला आहे. यांनी अशा